सर्वांना नमस्कार. परीक्षेला सामोरे जाताना इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी विषयनिहाय ऑनलाईन चर्चासत्राचा आपण उपक्रम खानापूर गटाकडे सुरू केलेला आहे. 27 डिसेंबर पासून आपला हा उपक्रम सुरू आहे. आज 1 फेब्रुवारी 2024. आजचा विषय आहे इयत्ता 10वी गणित भाग 1. जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था सांगली, त्याचबरोबर माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली समग्र शिक्षण विभाग खानापूर पंचायत समिती विटा आयोजित परीक्षेला सामोरे जाताना विषय निहाय ऑनलाईन कार्यक्रम. आजचं हे 12वं पुष्प आहे आणि आजचं हे 12वं पुष्प गुंफण्यासाठी सांगली शिक्षण संस्थेचे शेठ चकशहा विद्यामंदिर लेंगरे या ठिकाणी कार्यरत असणारे माननीय श्री महेश जंगम सर या ठिकाणी ऑनलाईन उपस्थित आहेत. त्यांचं या सेमिनारला स्वागत आहे. आजचा जो विषय आहे हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. गणित विषयासंदर्भामध्ये विद्यार्थ्याच्या मनामध्ये एक भीती असते आणि पुढेही या विषयासंदर्भामध्ये विद्यार्थी त्याकडे दुर्लक्ष करतात आणि ही भीती दूर करण्यासाठीच आपण हा उपक्रम आयोजित केलेला आहे. आणि आजचं हे सेशन खूप महत्त्वाचं असल्याने मी सरांना विनंती करतो की आपण हे सेशन सुरू करावं. त्याच्या अगोदर मी त्यांचा छोटासा परिचय करून देतो. त्यांची एकूण सेवा 17 वर्ष झालेली आहे. त्यांचं शिक्षण MSc BEd, MSc मॅथमॅटिक्समध्ये स्टॅटिस्टिक्समध्ये झालेलं आहे. त्याचबरोबर त्यांचं MCM सुद्धा झालेलं आहे आणि सांगली शिक्षण संस्थेच्या विविध शाखामध्ये त्यांनी सहाय्यक शिक्षक म्हणून काम केलेलं आहे. त्याचबरोबर जवळजवळ 10 ते 12 वर्ष IT विषयामध्ये त्यांनी अध्यापनाचं काम केलेलं आहे आणि सांगली शिक्षण संस्थेचे जे उपक्रम राबवले जातात त्यामध्ये त्यांनी प्रश्नपत्रिका निर्मिती करणे किंवा त्या अंतर्गत संस्थांतर्गत जे प्रशिक्षण असतात त्याच्यामध्ये रिसोर्स पर्सन म्हणून काम केलेलं आहे आणि शासनाचे जे राज्यस्तराचे किंवा जिल्हा स्तराचे तालुका स्तराचे प्रशिक्षण होतात त्यामध्ये सुद्धा त्यांनी रिसोर्स पर्सन म्हणून काम केलेलं आहे. असे हे विद्यार्थी प्रिय शिक्षक सहाय्यक शिक्षक मान्य जंगम सर यांना मी विनंती करतो की आपलं हे महत्त्वाचं गणित भाग 1चं सेशन आपण सुरू करावं. जंगम सर सुरू करा आता. सर आवाज येतोय माझा? सुरू करा. नमस्कार, मी महेश दिगंबर जंगम. कदम सरांनी माझा परिचय करून दिलेला आहे. तर मार्च 2024च्या परीक्षेला विद्यार्थ्यांना सामोरे जात असताना सर्वात अवघड विषय वाटतो तो गणित, त्यानंतर इंग्रजी. खरं तर त्याच्या जीवनातील ही पहिलीच परीक्षा आहे आणि या परीक्षेला जात असताना सामोरं त्यांच्या समाजाकडून असू दे किंवा शाळेकडून असू दे, मुलांच्यावर नाही म्हटलं तर थोडंसं
दडपण येत असतं. आणि हे दडपण खऱ्या अर्थानं आपण सर्वांनी मिळून हे दडपण विद्यार्थ्यांच्या मनातून काढून टाकलं पाहिजे. कारण त्याच्या जीवनातील ही पहिली होऊ नये म्हणून हा आपला प्रयत्न सुरू आहे. आता खरं तर गणित हा विषय जर बघितला तर व्यावहारिक विषय आहे आणि याचं पहिलीपासून आतापर्यंत आपण विद्यार्थ्यांना ज्ञान देतच आहोत किंवा विद्यार्थी घेत आहोत. पण विद्यार्थ्यांना थोडंफार आपणाला जर एकूण सर्व विषय सर्वेक्षण केलं आपल्या शाळेतल्या आपण विद्यार्थ्यांचं किंवा आम्ही आमच्या विद्यार्थ्यांचं सर्वेक्षण करत असताना विद्यार्थ्यांच्या लक्षात येतं की हा जरा विषय अवघड आहे, दुर्लक्ष झालं. असो, आता परीक्षा 1 मार्च पासून सुरू होते आणि आपला हा चौथा असणार आहे. गणित भाग 1. ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास सुरू केलेला आहे किंवा जे विद्यार्थी अजून अभ्यास सुरू केलेलाच नाहीये आणि त्यांना थोडीशी भीती वाटते की मी या विषयात नापास होतोय किंवा नाही किंवा पास होतोय का नाही, ही त्यांच्या मनात साशंका आहे. तर अशा सर्व माझ्या विद्यार्थी मित्रांनो, पहिली मनातून ती भीती काढून टाका की मी नापास होणार आहे किंवा मला तो पेपर अवघड जाईल. लक्षात घ्या, वेळ विचार केला तर आपल्याकडे वेळ आहे आणि इथून मी आजपासूनच सुरुवात करणार आहे असं डोक्यात ठेवून जर आपण याचं केली तर निश्चितच तुम्हाला चांगले गुण मिळून जातील. विद्यार्थी मित्रांनो, काही विद्यार्थी असे आहेत की अजून त्यांनी अभ्यासाला सुरुवात केली नाही. काही विद्यार्थी असे आहेत की ठीक आहे, मी पास तर होणारच आहे, पण आणि असे काही विद्यार्थी आहेत जे मला चांगले मार्क गुण मिळाले पाहिजेत. नकळत त्यांच्या पालकांचा सुद्धा त्यांच्यावर एक प्रकारचा दबाव असेल किंवा शाळेतल्या शिक्षकांचा सुद्धा की हा हुशार विद्यार्थी मला पैकीच्या पैकी मार्क मिळतील. नकळत नकळत अशा विद्यार्थ्यांच्यावर सुद्धा दबाव येत असतो. खरं तर दबाव घेण्याची आवश्यकता नाही. प्रयत्न जर प्रामाणिक असतील तर निश्चितच तुम्हाला फळ मिळणार आहे. म्हणूनच आज आपण सुरुवात करणार आहोत गणित भाग 1. खरं तर या सर्व भागांचाच या गणित भाग 1 या विषयाचा जर विचार केला तर एकूण यामध्ये 6 प्रकरण. आपण प्रत्येक प्रकरणावाईज थोडी थोडी चर्चा करू आणि मग त्यानंतर खरं तर केलं पाहिजे राहिलेल्या शिल्लक काय केलं पाहिजे हे मात्र आपण थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे. आपल्याकडे आता तुम्ही अभ्यास करत असताना राहिलेल्या वेळेमध्ये गणित ह्या विषयाला किती वेळ देणार आहे आणि त्याचं आपलं शेड्यूल कसं असावं. आता तुमच्या पूर्व परीक्षा सुरू होतील किंवा काही जणांच्या संपल्या असतील, परत बोर्डाच्या तोंडी परीक्षा वगैरे सुरू होत आहेत, त्यातून राहिलेल्या वेळामध्ये आपण या विषयाचा अभ्यास कसा करायचा. मित्र हो, आपण जर विचार केला तर पहिलं प्रकरण आहे ती 2 चलातील रेषीय समीकरण. त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. आता थोडाफार मी ज्या वेळेला माहिती सांगणार आहे, बोर्डाचा पेपर डोळ्यासमोर ठेवून प्रत्यक्ष या प्रत्येक प्रकरणामध्ये बोर्डाला कोणत्या कशा प्रकारचे प्रश्न येतात आणि ते कशा पद्धतीनं सोडवले पाहिजेत, म्हणजे आपली एक अशी धारणा म्हणजे या पद्धतीची पद्धत असणार आहे की कमीत कमी मार्क त्या विद्यार्थ्याला मिळाले पाहिजेत आणि जास्तीत जास्त सुद्धा मार्क मिळाले पाहिजेत अशा पद्धतीने आपण विभागणी करणार आहोत. आता याच्यामध्ये 1 मार्काचा प्रश्न येऊ शकतो की सामान्य रूप काय आहे. तर त्या सामान्य रूपावर आधारित असा एक प्रश्न असतो. एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0 अशा पद्धतीचा एक प्रश्न असतो. मग दिलेलं समीकरण सामान्य रूपात मांडा. म्हणजे तिथं समीकरण आहे दिलेलं असतं, म्हणजे कशा पद्धतीने सुद्धा असू शकते असे समीकरण असेल, असं समीकरण असेल. बघा, द्या दिलेलं समीकरण सामान्य रूपात मांडा. हे दिलेलं नसतं, तर तुम्हाला हे समीकरण या स्वरूपात मांडायचं आहे. म्हणजे 2x हे चलपद डाव्या बाजूला
उजव्या बाजूला येते, डाव्या बाजूला घेतलं -4y -1 बरोबर. हे किती सोपं आहे. म्हणजे 1 मार्क आपल्याला 1 गुण देऊन जातो. दिलेलं समीकरण या स्वरूपात असेल, अजून कुठल्याही स्वरूपात असेल तर ते या स्वरूपात मांडायचं आहे. म्हणजे सर्व चलपद या ठिकाणी x आणि y हे चलपद आहे, a आणि b हे सहगुणक आहे आणि हा c हा स्थिरांक आहे. अशा पद्धतीनं दोन चलातील रेषीय समीकरणाचे हे सामान्य रूप आहे. म्हणजे आपण ज्यांना भीती आहे की मला गणितामध्ये मी पास होईल का, त्यांच्यासाठी फक्त आपण 10 गुणांची आवश्यकता आहे. 10 गुण या पहिल्या प्रश्नामध्ये चुकू शकतात, त्यांच्यासाठी पण हा प्रश्न आहे की कशा पद्धतीनं आपण ती उत्तरं लिहिली पाहिजे. आता या प्रकरणामध्ये जर आपण बघितलं की हे सामान्य रूप आहे, अजून एक प्रश्न येतो की दिलेलं समीकरण दोन चलातील रेषीय समीकरण आहे किंवा नाही हे सांगा, असा एक प्रश्न येऊ शकतो. आता हे सांगायचं कशावरून, तर तुम्ही लक्षात घ्या, याचं एक वैशिष्ट्य आहे. दोन चलातील याला व्हेरिएबल म्हणतात, याची कोटी म्हणजे असा घातांक हा एकच असला पाहिजे. जर नसेल तर ते दोन चलातील रेषीय समीकरण नाही. म्हणजे घातांक 2 आहे, म्हणजे उदाहरणार्थ अशा पद्धतीचं असेल वर्ग असेल आणि हे आहे म्हणजे 2x वर्ग अधिक y अधिक c बरोबर 0 अधिक 4 बरोबर 0 असं असेल, तर ज्या समीकरणाचा ज्या चलपदाचा घातांक 1 पेक्षा जास्त आहे ते म्हणजे दोन चलातील रेषीय समीकरण असं नाही. म्हणजे हा एक मार्काचा प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे आपण लक्षात घ्यायचं की कशा पद्धतीने सोडवायचं. आता त्याच्या पुढे गेलं की याच्यातली एक सर्वात सोपी पद्धत आहे जी आलेख पद्धत आहे. आता उदाहरणार्थ एक लक्षात घ्या, आलेख म्हणजे काय, तर दिलेलं समीकरण हे गणित रूपात आहे, हे आकृतीच्या स्वरूपानं काढले. तिची उकल काढली म्हणजे त्याची एक्स आणि वाय ची किंमत काढली त्या आकृतीच्या स्वरूपात. मग या प्रकरणातच नाव आहे काय बघा, रेषीय समीकरण. जे समीकरण दिलेलं असतं, कोणतंही समीकरण, लक्ष द्या, आपण आलेख पद्धत बघतोय. लक्षात घ्या, माझ्याकडे एक समीकरण आहे, समजा हे दिलेलं समीकरण. आता दोन समीकरण, त्यातले एक समीकरण मी घेतोय फक्त. आता हे समीकरण मला या ठिकाणी मांडायचं आहे. आलेख पद्धत बघा कशा पद्धतीनं. आलेख पद्धत म्हणजे हे समीकरण आहे दोन चलातील रेषीय समीकरण, त्याला रेषेचं समीकरण म्हटलं तरी चालेल. आता आलेख पद्धत काढत असताना तुम्ही लक्षात घ्या, पद्धतीत 0 0 हो 0 0 हे लिहायचंच. एक्स अक्ष, वाय अक्ष आणि प्रमाण. एक लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, प्रमाण एक सेम, एक्स अक्ष अक्ष 1 सेंटीमीटर बरोबर 1 एकक, वाय अक्ष 1 सेंटीमीटर बरोबर 1 एकक.
विद्यार्थी मित्रांनो, हे एवढं जरी केलं तरी तुम्हाला अर्धा गुण मिळतो सुरुवात करायच्या अगोदर. कारण समीकरण सॉरी आलेख पेपरनं उदाहरण सोडवत असताना जे समीकरणाचं आहे त्यामध्ये हे लिहिणं गरजेचं आहे. आणि कोणतंही समीकरण रेषेच्या स्वरूपामध्ये आलेख पेपर काढायचं असेल तर फक्त 2 बिंदूंची आवश्यकता असते. आता लक्ष द्या, इथं समीकरण माझ्याकडे 2x वजा y बरोबर 4 आहे. मी इथं आपण एक साधा टेबल तयार करायचा. 2 बिंदूंची आवश्यकता, 2x वजा y बरोबर 4 अशा पद्धतीनं आहे. x y. आता लक्ष द्या, एक साधी सोपी पद्धत सांगतो तुम्हाला. x बरोबर 0 घ्यायचं. x बरोबर 0 या समीकरणामध्ये किंमत ठेवली असता 2x 2 गुणिले 0 वजा y बरोबर 4 म्हणजे y 2 गुणिले 0 म्हणजे 0 वजा y बरोबर 4 आणि y बरोबर वजा 4. 0 वजा 4 आणि नंतर काय करा, y बरोबर 0 घ्या म्हणजे y ची किंमत 0 आली. 2x बरोबर 4 म्हणजे x बरोबर 2 म्हणजे 2 0. साधं सोपं. फक्त 2च बिंदूंची एखादी रेषा आलेख कागदावर काढायची तर फक्त 2 बिंदूंची आवश्यकता असते. आणि तेवढे 2 बिंदू कसं घ्या, कॅल्क्युलेशन जर आपल्याला कमी करायचं असेल तर x बरोबर एकदा 0 घ्या, y काढा. y बरोबर एकदा 0 घ्या, x काढा. तुम्हाला 2 बिंदू मिळतील आणि 2 बिंदू या ठिकाणी स्थापा. 0 वजा 4, 0 म्हणजे x आणि वजा 4 म्हणजे इथं आलं म्हणजे y वर वजा 4 इथं हा बिंदू आला. x बरोबर 2 आणि y बरोबर 0 म्हणजे तो बिंदू कुठं आला बघा, x बरोबर 2 y बरोबर 0. हे 2 बिंदू अशा पद्धतीनं जोडा आणि त्याच्या शेजारी हे समीकरण लिहायचं. 2x वजा y बरोबर 4. तुम्हाला उदाहरण जर समीकरण जर आलेख पद्धतीनं सोडवा म्हणून सांगितलं असेल तर तुम्ही ते आलेख पद्धतीनंच सोडवलं पाहिजे. अन्यथा तुम्ही जर दुसऱ्या पद्धतीनं सोडवलं तर ते चुकीचं दिलं जातं. त्यामुळं विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं, भीती बाळगायची नाही. हा तुम्हाला जाता जाता एक गुण मिळवून देणार विद्यार्थी. ज्या विद्यार्थ्यांना खरंच भीती वाटते की आपण कोणत्या प्रकरणाची तयारी करावी तर हे पहिलं प्रकरण आहे. त्या प्रकरणामध्ये तुम्ही कोणकोणत्या गोष्टी घ्यायच्या आहेत. त्यानंतर यामध्ये दुसरी पद्धत आहे म्हणजे रेषीय समीकरण सोडवण्याची दुसरी पद्धत आहे ज्याला आपण डिटर्मिनंट पद्धत म्हणतो. त्याला मराठीमध्ये निश्चयक पद्धती आहे आणि त्या पद्धतीचा शोध हा क्रॅमर्स या शास्त्रज्ञानं लावलेला आहे. आता थोडस जर विचार केला तर तुम्ही की काय ठोकताळा की मला सॉल्व दिस इक्वेशन बाय क्रॅमर्स रूल असं आपण म्हणतो. म्हणजे दिलेलं समीकरण मला क्रॅमरच्या पद्धतीने सोडवायचं आहे किंवा डिटर्मिनंट पद्धतीने सोडवायचं आहे. तर त्यावेळेला समीकरण कशा स्वरूपात मांडायचं ते सामान्य रूपात नाही मांडून चाललं. तर बघा, ते समीकरण 2 चलपद डाव्या बाजूला. लक्षात घ्या, विद्यार्थ्यांना सांगत असताना किंवा विद्यार्थ्यांनी लक्षात घेत असताना समजा समीकरण असं असेल, अशी 2 समीकरणं असतील की मला 2 समीकरणं क्रॅमर्स पद्धतीने सोडवायचे आहेत. क्रॅमर पद्धतीचं एक लक्षात घ्या की दोन्ही चलपद डाव्या बाजूला पाहिजेत आणि त्या चलपदांचा क्रम हा सारखा पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ बघा, लक्षात घ्या, इथं 4x वजा 3y बरोबर 7 आहे.
हे पहिलं समीकरण आहे आणि 3x अधिक 7 बरोबर 2y आहे असं चालत नाहीये. तर ही समीकरणं क्रॅमरच्या पद्धतीने सोडवत असताना या स्वरूपात लिहिली पाहिजे. 4x वजा 3y बरोबर 7 आणि 3x वजा 2y बरोबर वजा 7. कारण दोन पदांचा क्रम हा सारखा पाहिजे. म्हणजे x जर पहिल्यांदा असेल तर दुसऱ्या समीकरणामध्ये x सुद्धा पहिल्यांदा पाहिजे. y दुसऱ्यांदा असेल तर y सुद्धा दुसऱ्यांदा पाहिजे. तुम्ही असं म्हणाल की याचा क्रम बदलला तर चालेल का? चालेल. y पहिल्यांदा घेतला तरी क्रम हा बदलावा लागेल. ही झाली तुमची निश्चय. म्हणजे काय लिहायचं याच्यामध्ये सर्वांना माहित असेल, सर्वांनी अभ्यास. फक्त ही जी चूक आहे विद्यार्थ्यांच्याकडनं होते बऱ्याच वेळेला पेपर तपास, फक्त त्याचं लक्ष नसतं की चलपदांची काही वेळेला उदाहरण देत असताना चलपद मागं पुढं करून दिलेलं असतात. जसं मी इथं लिहिलेलं होतं 4x वजा 3y बरोबर 7 आणि 3x अधिक 7 बरोबर 2y. तो विसरतो विद्यार्थी आणि तो आहे असं मानतो. तो लिहितो सगळं व्यवस्थित, पण ते चलपदाचा क्रम किंवा चलपद कुठं आहे, डाव्या बाजूला काय उजव्या बाजूला हे लक्षात घेत नाही. आणि मग तो डी काढतो, डीएक्स काढतो, डीवाय काढतो. त्या डीएक्स आणि डीवाय मध्ये काय एक्स चे सहगुणक डीएक्स मध्ये नसतात, डीवाय मध्ये वाय चे सहगुणक नसतात. हे डोक्यात आपल्याला हे विद्यार्थ्यांना खरं तर समजलं पाहिजे की आपण ज्या वेळेला डिटर्मिनंट पद्धत निश्चयक पद्धतीने हे उदाहरण सोडवतो त्यावेळेला आपल्याला कोणती काळजी घ्यायला पाहिजे. मी उदाहरण सोडून देणार नाही, फक्त काय काळजी घ्यायला पाहिजे विद्यार्थ्यांनी. आणि मग तुम्ही एवढं जरी लिहिले, समजा काही विद्यार्थ्यांच्या पुढे नाही आला, सुटलं नाही किंवा त्यांना माहिती आहे याच्या पुढे कॅल्क्युलेशन जमत नाही, एवढं जरी सोडवलं तरी तुम्हाला अर्धा आणि अर्धा 1 गुण म्हणजे डी ची किंमत डीएक्स आणि डीवाय ची किंमत जर समजली तर तुम्हाला किंवा तुम्ही काढली तर तुम्हाला जाता जाता 1 मिळून जातो. अशा पद्धतीनं आहे. त्यानंतर या प्रकरणामध्ये रिड्युसेबल फॉर्म येतो. म्हणजे समीकरण सोडवायचं असतं पण ते जे सामान्य रूप आहे समीकरणाचा छेद असेल ते तुम्ही लक्षात आलं का बघा. म्हणजे दोन्ही पहिल्यांदा एक लक्षात घ्यायचं, दोन समीकरण दिलेले आहेत अशा स्वरूपाचा समीकरण असेल 1/4x वजा 1/3y बरोबर 5 असं समीकरण असेल. म्हणजे 1/x आहे, 1/x इथे 1/y याच्याबद्दल रिड्युसेबल फॉर्म हे सामान्य रूपात नाहीये. मग सामान्य रूपात कसं करायचं? 1/x बरोबर p माना, 1/y बरोबर q माना आणि मग तुमचं हे समीकरण कसं होईल? p 1/4 p वजा 1/3 q बरोबर 5 अशा पद्धतीने हे तुमचं सामान्य होईल. म्हणजे समीकरण असं त्याचा भाग आहे. आता याचं प्रॅक्टिस तुम्ही केलं असेल, समजा केलं नसेल, म्हणजे हे जे पास व्हायला ज्यांना अवघड वाटतं त्यांनी डोक्यात आता लगेच करू नका. जे सोपा भाग आहे आणि जे पहिले 2-3 मुद्दे सांगितलेले त्या मुद्द्यावर तुम्ही जास्त तयारी करा. आणि ह्याच्यातला सर्वात महत्वाचा भाग आहे जो सुयोजन, ज्याला ऍप्लिकेशन म्हटलं जातं. खरं तर ज्या विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळवायचे आहेत ऍप्लिकेशनचा भाग मी जरा सरते शेवटी घेईन. प्रत्येक प्रकरण झाले या प्रकरणावर ऍप्लिकेशन काय असतं आणि ते उदाहरणं कशा पद्धतीने सोडवावी हे मी जरा शेवटी सांगणार आहे. असं हे पहिलं प्रकार. तर गुण मिळवण्याच्या दृष्टीनं 2-3 गुण म्हणजे आपण 5 ज्या विद्यार्थ्यांना भीती वाटते त्यांच्यासाठी खरं तर हे आपण सत्र आयोजित केलेलं आहे. तर भीती मनातून जावी आणि एक एक गुण आपण कसा मिळवावा, छोटी छोटी आहे इथून पुढे राहिलेल्या दिवसामध्ये त्याची तयारी करायची आहे. त्या दृष्टीने मी तुम्हाला काही ठोकताळे सांगत आहे. आता त्यानंतर आपण जे दुसरं प्रकरण येतं त्याला क्वाड्रेटिक इक्वेशन असं म्हटलं जातं, वर्गी समीकरण. आता खरं तर विचार केला
पहिलं प्रकरण काय, हे प्रकरण काय, समीकरणाचंच आहे, समीकरणाशी रिलेटेड आहे. फक्त वर्ग समीकरण आहे. वर्ग समीकरणामध्ये आणि समीकरणामध्ये, दोन चलातील समीकरणामध्ये एवढाच फरक आहे की त्याच्यामध्ये दोन चलपद होते, त्याच्यामध्ये एकच चलपद आहे. पण एक चलपदाचा घातांक हा दोनच असतो, त्यालाच वर्ग समीकरण. म्हणजे त्याचं सामान्य रूप जर तुम्ही बघितलं, दुसऱ्या प्रकरण आपण सुरू करतोय, म्हणजे केलेलं आहे वर्ग समीकरणे. या वर्ग समीकरणामध्ये सामान्य रूपात एक्स वर्ग अधिक बीएक्स अधिक सी बरोबर 0. लक्षात घ्या, चलपदाचा घातांक हा दोनच असला पाहिजे, हा बेसिक नियम आहे. म्हणजे दुसरं पद नसलं तरी चालेल, काय प्रश्न नाही. म्हणजे समजा असं असेल 4x वर्ग बरोबर 0, हे वर्ग समीकरण आहे. यस, इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. पण समजा असा असेल 4x³ 2x वर्ग 2 पेक्षा जास्त घातांकीचा हे समीकरण, हे वर्ग समीकरण नाही. त्यामुळे वर्ग समीकरणामध्ये घातांक हा धनपूर्णांक असला पाहिजे, म्हणजे 2 ऋण सुद्धा चालणार नाही, तो 2च असला पाहिजे या बेसिकने. त्यासाठी एक प्रश्न येत होता, वरील समीकरण, वरील पैकी कोणते समीकरण वर्ग समीकरण आहे, सॉरी, खालीलपैकी कोणते समीकरण वर्ग समीकरण आहे. पर्याय दिलेले, 4 समीकरण दिलेली असतात, तुम्हाला त्यातलं शोधायचं आहे. त्यासाठी एक नियम तिथं लागतो की चलपद बघायचं, घातांक 2 आहे का, दोन काही समीकरणामध्ये घातांक 2 असतात, त्यापेक्षा कमी जास्त ऋण घातांक असतात. पाहिजे चलपदाचा 2च असणं गरजेचं. एक गुण झाला म्हणजे तुम्हाला ते समीकरण शोधणं, ओळखणं, यासाठी 1 मार्काचा प्रश्न असतो. त्यानंतर या विद्यार्थी लक्षात घ्या, पहिली पद्धत आहे अवयव पद्धत, जी आपण 8वी पासून पाहिलेली. दुसरी पद्धत आहे ती पूर्ण वर्ग पद्धत, आणि तिसरी पद्धत आहे ती सूत्र पद्धत. आता पूर्ण वर्ग पद्धतीवर थोडस मी बोलणार नाहीये, फार काय बोलणार नाही, कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असणार. तर पहिल्या 2 पद्धतीवर बोलणार आहे, अवयव पद्धती आणि सूत्र पद्धतीमध्ये. आता ही एक उदाहरण घेऊया आपण. एक साधं उदाहरण आहे. या उदाहरण हे मला अवयव पद्धतीने सोडवायचं. आता हे उदाहरण अवयव पद्धतीने सोडवत असताना काय करायचं, समीकरण सामान्य रूपात लिहून घ्यायचं, एक गोष्ट पहिली. आणि एक डोळ्यासमोर घ्यायचं की मधलं पद बघायचं, म्हणजे जे वर्ग पद आणि स्थिर संख्या सोडून जे पद राहील ते मधलं पद आहे -5. त्या -5 ची अशी फोड करायची बघा की यांची बेरीज -5 आली पाहिजे बघा, आणि गुणाकार हा 6 आला पाहिजे बघा. -5 ची अशी फोड, अशा 2 संख्या शोधायच्या की ज्याची बेरीज -5 आली पाहिजे आणि गुणाकार हा 6 आहे, म्हणून गुणाकारात चिन्ह काढलं. गुणाकार हा तिसऱ्या पदा एवढा आला पाहिजे. म्हणजे माझ्याकडे -3 आणि -2 अशा 2 संख्या आहेत की ज्यांची बेरीज -3 आणि -2 यांची बेरीज -5 होईल, आणि -3 आणि -2 यांचा गुणाकार, कारण वजा वजा गुणाकार अधिक 3 दुनी 6, म्हणजे त्याचे अवयव किती पडतील, x-3 आणि x-2 बरोबर 0. कारण हे आयासे उचलून इथं लिहायचे आहे, म्हणजे x बरोबर 3 आणि x बरोबर 2 अशा किमती. जरा मी स्टेप डायरेक्ट लिहिलेला, कारण x-3 बरोबर 0, x-2 बरोबर 0, म्हणजे x बरोबर 3 आणि x बरोबर 2 ही अवयव पद्धत. तर याच्यामध्ये x वर्गचा सहगुणक, पण त्या परत त्यामध्ये एक
दुसरी पद्धत आहे, ती कशा पद्धतीने सोडवायची तुम्हाला शिक्षकांनी सांगितलेलं असेल. फक्त इथं लक्षात घ्या, अशा पद्धतीने. असं जरी तुम्ही एवढं जरी लक्षात ठेवलं तर बेरीज इथं तुम्हाला नकळत तुम्ही प्रयत्न केलेला तपासणारा शिक्षक सांगू शकतो, तुम्हाला इथं अर्धा गुण देऊन टाकू शकतो. तर भीती ही मुळात अजिबात ठेवायची नाही. आपणाचं टार्गेट आहे 10 गुण मला गणित भाग 1 मध्ये मिळाले पाहिजे. कारण अंतर्गत 20 गुण आहेत. आपले शाळेतले जे मूल्यमापन होत असताना तुम्हाला त्यापैकी मार्क मिळत असतात. टार्गेट काय माझं 10, 12, 13 म्हणजे मी नापास होणार नाही ही भीती मनातून आपली निघून जाते. थोडंफार तुम्ही या पद्धतीने जर तयारी केली. त्यातली तिसरी पद्धत आहे ती सूत्र पद्धत आहे, लक्षात घ्या. बऱ्याच वेळेला उदाहरण विचारलं जातं, सूत्र पद्धतीने वर्ग समीकरण सोडवा. त्या सूत्र पद्धतीमध्ये वर्ग समीकरण सोडवा, सूत्र पाठ असणं गरजेचं आहे. एक्स बरोबर वजा बी अधिक वजा बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. सूत्राला अर्धा गुण असतो, लक्षात घ्या. बोर्डाचे पेपर तपासताना वर्ग समीकरण दिलेलं वर्ग समीकरण सूत्र पद्धतीने सोडवा. आता इथं समजा आत्ताच उदाहरण घ्या, एक्स वर्ग वजा 5x अधिक 6 बरोबर 0. हे वर्ग समीकरण. हे सामान्य रूप कोणतं आहे? ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 असं सामान्य रूप आहे. आता इथं फक्त तुलना करायची. इथे हे सूत्र आहे, सूत्रामध्ये मला बी पाहिजे, ए पाहिजे, सी पाहिजे, म्हणजे बरोबर 6. सामान्य रूपाचं वर्ग समीकरणाची तुलना दिलेल्या समीकरणाबरोबर केली. त्यानंतर मला ए बी आणि सीच्या किमती मिळतात. एवढं जरी केलं तर तिथे तुम्हाला अर्धा गुण मिळतो आणि मग ह्या दिलेल्या किमती या समीकरणामध्ये ठेवत जायची. अशा पद्धतीनं तुम्ही वर्ग समीकरण काय करू शकता. प्रत्येक प्रकरण आपण चर्चा करतो, त्यामध्ये काय काय येणार आहे या दृष्टीने आपण. त्यामुळं सूत्र पद्धत हे सूत्र लक्षात ठेवायला तुम्ही बऱ्याच वेळेला आता वापरला असेल, तुमच्या लक्षात पण असेल. फक्त काय करायचं, सूत्र पद्धतीने जर सोडवायला आणि समजा वर्ग समीकरण सोडवा असा प्रश्न असेल कोणत्याही पद्धतीनं, म्हणजे पूर्ण वर्ग पद्धतीनं असेल, अवयव पद्धतीनं असेल आणि सूत्र पद्धत कोणतीही पद्धतीने नाही, फक्त वर्ग समीकरण सोडवा म्हणून असं सांगितलं असेल, त्यावेळेला माझ्या दृष्टीनं तुम्ही सूत्र पद्धतीनं जर सोडवलं तर तुम्हाला 1-2 गुण तर नक्कीच मार्क मिळतील. एक तर नक्कीच मार्क मिळेल, कारण फक्त सूत्र लिहिणे आणि पुढचं सोडवलं आलं तर पैकीच्या पैकी मार्क मिळून जातील. त्यामुळे ही पद्धत लक्षात ठेवायची की कशा पद्धतीने आपण हे करतो. त्यामध्ये परत दोन तीन जे भाग राहिलेले आहेत त्यामध्ये मुळांचे स्वरूप. आता मुळांचे स्वरूप कशावर अवलंबून असतं? विवेचकावर. विवेचक म्हणजे बी स्क्वेअर वजा 4ac या किमतीवर असतं. तिचे 3 फॉर्मॅट आहेत, म्हणजे बी स्क्वेअर वजा 4ac बरोबर 0. म्हणजे मुळांचं स्वरूप कसं असेल? बी स्क्वेअर वजा 4ac ग्रेटर दॅन 0 तर मुळांचं स्वरूप कसं असेल? आणि बी स्क्वेअर मायनस 4ac लेस दॅन 0. लेस दॅन 0 फक्त मी सांगतोय. तर हे जे वर्गमूळ आहे 0 असेल तर हे येतच नाही, एकच मूळ येतं. जर बी स्क्वेअर मायनस 4ac हे 0पेक्षा जास्त असेल तर ह्याचं वर्गमूळ येतं, 2 मुळे येतात आणि ते वास्तव असतात. आणि ह्याची जर किंमत 0पेक्षा कमी आली तर हे काढता येत नाही, ज्याला कॉम्प्लेक्स रूट असं म्हटलं जातं. हे आता 10वीला नाहीये, आपण लक्षात ठेवायचं हे जे मूळ काढता येत नाही जर बी स्क्वेअर. एक प्रश्न असतो,
वर्ग समीकरणाच्या मुळांचे स्वरूप सांगा. मार्काचा प्रश्न येतो. त्यातलं फक्त b² - 4ac ची किंमत काढली. ती जर 0 असली, ती जर शून्यापेक्षा मोठी असली किंवा शून्यापेक्षा कमी असली तर त्याची पुस्तकात 3 मुळं लिहिलेली आहेत बघा. ते थोडंसं ज्या विद्यार्थ्यांना अधिक गुण मिळवायचे आहेत त्यांनी त्याच्यावर फोकस करावा. चुकण्याची शक्यता असते. त्यानंतर मुळं दिली असतील तर समीकरण कसं तयार करायचं ते तुम्हाला माहित असेल की अल्फा आणि बीटा, समजा अल्फा आणि बीटा ही जर 2 वर्ग समीकरणाची मुळं असतील तर वर्ग समीकरण कसं असतं, अल्फा प्लस बीटा बरोबर -b/a आणि अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू c/a. याच्यावरून समीकरण कसं तयार होतं, एक्स वर्ग वजा अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू सी, असं समीकरण. जर मुळं दिली असतील तर या पद्धतीनं तुम्ही समीकरण तयार करू शकता. हे लक्षात घ्या. थोडंसं हे मी तुम्हाला विद्यार्थ्यांनी त्या प्रकरणामध्ये काय लक्षात ठेवावं हे फक्त त्या पद्धतीने विभागणी केली पाहिजे. त्यानंतर तिसरं प्रकरण आहे अंकगणिती श्रेणी, त्याला अर्थमॅटिक प्रोग्रेशन म्हणतात. विद्यार्थ्यांना एकूण प्रकरणात जर बघितलं आपण 1 2 3 4 5 6 त्यापैकी माझ्या दृष्टीनं त्यातल्या त्यात आपण सुरुवात सोप्यापासून केलं की थोडीशी उमेद वाढते की हा मला येतंय, मला जमतंय, मग आपण हे प्रकरण झाल्यानंतर हे प्रकरण करू. अशातलं हे पहिलं प्रकरण आहे, म्हणजे तिसरं प्रकरण आहे. शिकणार आहोत आपण या ठिकाणी क्रमिका म्हणजे काय, गणितीय श्रेणी म्हणजे काय आणि त्याच्याशी संबंधित असणारे एक 3 सूत्र आहे. ही 3 जर सूत्र तुम्ही लक्षात ठेवली तरी तुम्हाला 1.5 मार्क 1.5 गुण सहज मिळून जातील या प्रकरणामध्ये. या प्रकरणाचं वेटेज आहे 6-7 मार्काचं वेटेज आहे. व्यवस्थित केलं तर निश्चितच सांगतो कितीही ज्या विद्यार्थ्याला वाटते मला तर त्याला किमान 3-4 मार्क सहज या प्रकरणातून मिळून जातील. आणि तेवढे आपल्याकडे वेळ पण आहे आणि तेवढा आपल्याकडे कष्ट करण्याची आपली क्षमता पण आहे. राहिलेल्या दिवसामध्ये आपण हे कशा पद्धतीनं करू शकतो. समजा अशा एक संख्या दिलेल्या असतात, त्या कशाही विस्कळीत, म्हणजे उदाहरणार्थ मी तुम्हाला काही संख्या सांगतोय. समजा 5 3 1 7 9 13 4 अशा संख्या. साधं लक्षात ठेवा क्रमिका म्हणजेच काय, एकतर ह्या संख्या चढत्या क्रमानं मांडा किंवा उतरत्या क्रमानं मांडा. क्रम लावा, क्रमिका म्हणजे क्रम लावायचा, तो कसाही असेल, चढता असेल उतरता असेल. म्हणजेच मी कसं मांडलं 1 3 7 9 आणि 13 किंवा 13 9 7 5 3 1. अंकगणितीय श्रेणी शिकत असताना क्रमिका हा पहिल्यांदा का दिलेला आहे, ज्याला इंग्लिशमध्ये सिक्वेन्स असं म्हणतात. सिक्वेन्स साधं डोक्यात ठेवा. आपण प्रार्थनेला ओळ करत असताना सिक्वेन्सली उभा राहतो, म्हणजे ज्याची उंची कमी तो पहिल्यांदा, असं करून ज्याची उंची जास्त तो शेवटी असतो. हे आपण प्रार्थनेला रोज शिकतो. तेच फक्त इथं आहे. काय आहे, क्रमिका आहे. एक तर चढत्या क्रमानं मांडा किंवा उतरत्या क्रमानं मांडा. ही बेसिक पायरी लक्षात ठेवा. मग जी पहिली संख्या असते त्याला फर्स्ट टर्म, या ठिकाणी T1 आहे, T2 दुसरी संख्या, T3 तिसरी संख्या, T4 चौथी संख्या, T5 पाचवी संख्या,
P6 6वी संख्या. अशा पद्धतीनं या ठिकाणी तयारी झालेली, म्हणजे सॉरी, अशा पद्धतीनं इथं मांडणी झालेली आहे, संख्यांची मांडणी. बघा, तर त्यानंतर अंकगणितीय श्रेणी म्हणजे काय? एकदा क्रमिका लक्षात आलं, क्रम लावायचा, दिलेल्या संख्यांचा क्रम लावा. तो क्रम एकतर चढत्या क्रमानं असेल किंवा उतरत्या क्रमानं असेल. आता बघा, अंकगणितीय श्रेणी. आता अंकगणितीय श्रेणी म्हणजे अर्थमॅटिक प्रोग्रेशन. हे कसं ओळखायचं? संख्या दिलेल्या असतात, त्या क्रमिकेच्या मांडणी असते, फक्त त्यांच्यातील लगतच्या संख्यामधील सहसंबंध व्यवस्थित आहे किंवा नाही. सहसंबंध म्हणजेच काय? उदाहरणार्थ इथे संख्या लिहिली, तुम्हाला एका मार्काचा प्रश्न असतो की अंकगणितीय श्रेणी आहे किंवा नाही हे सांगा. कसं सांगायचं? आता इथं हे पहिलं पद, दुसरं पद, तिसरं पद, चौथं पद, पाचवं पद, सहावं पद, सरळ ह्याच्या डोक्यावर काय करा, उदाहरण आलं की T1 लिहा, T2 लिहा, T3 लिहा, T4 लिहा, T5 लिहा, P6 लिहा. बघा, म्हणजे T1 बरोबर एक आहे, यांच्यातील फरक एक 2-3 फरक काढायचे. फरक म्हणजे काय? फरक हा D न दाखवला जातो. T2 मायनस T1 किती आला? 3 वजा 1 2 आला. D परत काढा, T3 मायनस T2, लगतच्या दोन संख्यामधील फरक 5 वजा 3 परत 2 आला. D बरोबर T5 मायनस T3, सॉरी T4 मायनस T3, T4 आहे 7 वजा 5 परत 2 आला. म्हणजे लगतच्या दोन संख्यामधील फरक हा 2 2 2 आला. म्हणजे दिलेल्या संख्या अंकगणितीय श्रेणी आहे किंवा नाही हे तपासायचं कसं? की लगतच्या दोन संख्येमधील फरक जर सारखा आला तर ती अंकगणितीय श्रेणी आहे. यामध्ये दोन सूत्र येतात. कोणती दोन सूत्र? अशा अंकगणित दिलेल्या संख्या अंकगणितीय श्रेणीमध्ये आहेत त्याचं nवे पद काढा, म्हणजे Tn. आता ते सूत्र कसं आहे बघा, Tn दिसतंय का बघा, Tn बरोबर a प्लस n मायनस 1 इंटू डी, असं आहे. a प्लस n मायनस 1 इंटू डी. बघा, ए म्हणजे पहिलं पद, म्हणजे असं पण सूत्र होतं Tn इज इक्वल टू T1 प्लस n मायनस 1 इंटू डी. मला आता अशा संख्या दिलेल्या आहेत बघा, 2 4 6 8 डॉट 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 असं दिलेलं आहे. याचं मला 25वे पद काढायचं. मग असं दिलेल्या अंकगणितीय श्रेणीचे 25वे पद काढा. बघा विद्यार्थ्यांनो, सोपा कसा आहे प्रश्न, किती सोपा आहे. आता 25वे पद काढा. T1 इथं लगेच सूत्र तुमचं पाठ, सूत्रपाठ असणं गरजेचं. सूत्रपाठ झाले की अर्धा गुण दिला शिक्षका. आता सूत्रात किमती शोधायच्या. मला T1 ची किंमत पाहिजे, म्हणजेच A ची पाहिजे. T1 बरोबर A बरोबर पहिली किंमत किती आहे? 2. आता मला कितवं पद काढायचं आहे? 25वे, म्हणजे n ची किंमत 25 आहे. आणि D किती आहे? दुसरं पद वजा पहिलं पद म्हणजे 2 आहे. म्हणजे तुम्हाला T1 माहित आहे, ही 2 किंमत इथं ठेवा. n ची किंमत 25 आहे, 25 वजा 1 24, आणि D ची किंमत किती आहे? 2 आहे. म्हणजे तुम्हाला लगेच 25वे पद लिहिलं. सूत्र आहे. सूत्रपाठ किमती लिहिल्या अर्धा गुण, म्हणजे इथं तुम्हाला अर्धा आणि अर्धा 1 गुण मिळू शकतो. हे झालं पद काढायचं, nवे पद. त्यानंतर आहे ते या प्रकरणामधलं सूत्र दुसरं,
अशा n पदांची बेरीज म्हणजे याला सम ऑफ अर्थमॅटिक प्रोग्रेशन, ज्याला अंकगणितीय श्रेणींची बेरीज, ते Sn ने दाखवलं जातं. त्याचं सूत्र काय? n/2 2a प्लस n मायनस 1 इंटू d. सूत्र एक सूत्र आहे. हे सूत्र मात्र पाठ पाहिजे. सूत्र ज्याचं पाठ त्याला सोडवता येतं. किंवा दुसरं सूत्र आहे Sn इज इक्वल टू n/2 पहिलं पद अधिक शेवटचं पद, असं एक सूत्र आहे. एक लक्षात घ्या. उदाहरण कसं विचारलंय, त्यात कोणती माहिती दिलेली आहे, म्हणजे हे विद्यार्थ्यांना जरा समजलं पाहिजे. उदाहरण वाचल्यानंतर त्यामध्ये ए दिलेला आहे का, एन दिलेला आहे का, डी दिलेला आहे का, असं दिलेलं आहे, एन दिलेलं आहे, पहिलं पद दिलेलं आहे, शेवटचं पद दिलेलं आहे, त्यावेळेला हे सूत्र वापरावं लागेल. थोडस सराव झाला असेल, सराव करायचा आपण, तर तुम्हाला कोणतं सूत्र अंकगणितीय श्रेणींची बेरीज करत असताना हे सूत्र वापरायचं का हे सूत्र वापरायचं हे तुम्हाला लगेच लक्षात येईल. अशा पद्धतीनं अंकगणितीय श्रेणी आपण हे करू शकतो, अभ्यास करू शकतो. त्यानंतर पुढच्या प्रकरणाला सुरुवात करत असताना अर्थनियोजन हे पुढचं प्रकरण आहे. अर्थनियोजन म्हणजेच काय, ज्याला फायनान्शियल प्लॅनिंग असं म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रो, हे प्रकरण देण्यापाठीमागचा एक उद्देश अतिशय महत्वाचा आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने जर विचार केला तर विद्यार्थ्यांना हे समजलं पाहिजे की भविष्यामध्ये आपलं आर्थिक नियोजन हे कसं असलं पाहिजे किंवा ते आपण कसं केलं पाहिजे आणि त्याची पुसटशी जाणीव या प्रकरणामध्ये करून दिलेली आहे. त्याचबरोबर कर संरचना जी आहे ती या प्रकरणामध्ये थोडीशी विद्यार्थ्यांना माहित व्हावी, कारण कर संकलन कसं होत असतं आणि या कर संकलनामुळे एकूणच देशाचा जो कारभार आहे, कारण देशाची अर्थव्यवस्था जी आहे ती आणि ज्या ठिकाणी हे सरकारी नोकर असतात किंवा सरकार वेगवेगळ्या सोयी सुविधा पुरवत असतं ते कसं कुठून पुरवतं त्यासाठी पार्श्वभूमी विद्यार्थ्यांना माहित असणं गरजेचं आहे. कर रूपानं पैसा गोळा केला जातो आणि त्याचं परत वितरण होतं. मग असे अनेक प्रकारचे कर आहेत, त्यातलं आपण काही कर या ठिकाणी शिकणार आहोत. आता थोडस या प्रकरणामध्ये काय आहे की जीएसटी आहे, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स नावाचा जो प्रकार आहे तो तुम्हाला माहित असेल. जीएसटी जीएसटी केव्हा लागू, आता हे जरा थोडस जी मी काही माहिती सांगतोय ते तुम्हाला गाळलेल्या जागा म्हणजे जो आहे त्या पद्धतीने त्यात ते सोडवायचं आहे. 1 जुलै 2017 पासून याची सुरुवात झाली. जीएसटीआयएन नंबर क्रमांक जो आहे म्हणजे जीएसटी आयडेंटिफिकेशन नंबर ज्याला म्हटलं जातं तो 15 अंकी असतो. पहिला जो क्रमांक असतो तो राज्य क्रमांक असतो आणि 10 पुढचे जे क्रमांक आहेत तो आपला पॅन नंबर असतो. व्यवसाय करणाऱ्यांना हा बंधनकारक आहे, पण त्याची वार्षिक उलाढाल 20 लाख रुपये आहे. अशाच व्यावसायिकांना हा बंधनकारक काढणं बंधनकारक आहे. त्यानंतर 2 राज्यामधील व्यवहार जर होत असेल तर त्याला इंटिग्रेटेड जीएसटी असं म्हटलं जातं. त्याचं शॉर्ट फॉर्म आहे IGST. थोडस ही कर संरचना आहे, याच्यावर हे जे आता जे मुद्दे सांगितलेले आहेत मग त्यामध्ये प्रश्न कशा, जीएसटीआयएन नंबर किती अंकी असतो, तो 15 अंकी असतो. पहिला क्रमांक कशाचा असतो, तो राज्याचा क्रमांक असतो. पुढचे जे 10 अंकी असतात ते कशाचा असतात, तर तो पॅन नंबर असतो. मर्यादा किती आहे, म्हणजे मर्यादा याचा अर्थानं की जीएसटीआयएन नंबर कोणत्या व्यापाऱ्यांना काढणं गरजेचं आहे की ज्यांचा वार्षिक उलाढाल 20 लाख आहे त्यांना ते काढणं गरजेचं आहे. आणि या टॅक्सची सुरुवात 1 जुलै 2017 झाली. खरं तर या टॅक्सची सुरुवात
फार पूर्वी याच्यावर 10-15 वर्ष अभ्यास केलेला आहे वेगवेगळ्या सरकारांच्या काळामध्ये. आणि खरं तर ही लागू झाली 1 जुलै 2017. तर हा कर रूपाने याच्यावर उदाहरण आहे. उदाहरणाची आपण चर्चा करणार नाही. मी फक्त एक एक गुण काय त्याच्यात गाळलेली जागा कशा पद्धतीने होईल. त्यानंतर गुंतवणूक आहे. आता विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं ही गुंतवणूक आपण गुंतवणूक ऍक्च्युली काय आहे? तर आपण आपल्याकडे शिल्लक राहिलेल्या पैशाचं नियोजन कशा पद्धतीने करावं. आता बऱ्याच जणांना माहित असतं की पतसंस्थेमध्ये पावती करा किंवा त्याला फिक्स म्हणतो, बँकेत पावती करा किंवा पोस्टात रिकरिंग डिपॉझिट असतं. याच्यापेक्षा आता अनेक गुंतवणुकीचे प्रकार, काही जण स्थावर मालमत्ता खरेदी करतात, म्हणजे जमीन खरेदी करतात, प्लॉट खरेदी करतात, अशा पद्धतीने गुंतवणूक करतात. काही जण गोल्ड, सोनं खरेदी करतात. त्या पारंपरिक पद्धती याच्यामध्ये परतावा मिळण्याची, म्हणजे ज्याच्यावर आपण व्याज म्हणतो, म्हणजे डिपॉझिट ठेवलं तर व्याज किती मिळेल, जी मुद्दल आणि व्याज, याच्यापेक्षा आज वेगवेगळ्या पद्धती आहेत. शेअर मार्केट्स आहेत, ज्या मार्केट्समध्ये आपण पैसे एखाद्या शेअर्स मध्ये गुंतवू शकतो. त्याच पद्धतीनं दोन आहेत सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, ज्याला SIP म्हटलं जातं. म्हणजे माझ्याकडे जर एक ठराविक रक्कम शिल्लक राहत असेल तर त्यासाठी ती रक्कम मी सिस्टमॅटिकपणे गुंतवणे, त्याची शेअर मार्केटशी रिलेटेड आहे, त्यासाठी डिमॅट अकाउंटची गरज असते. त्यामध्ये शेअर्स मध्ये काय आहे, शेअरची एक दोन व्हॅल्यू असतात, फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू. म्हणजे मूळ किंमत शेअरची किती आहे आणि त्याच्या मार्केट व्हॅल्यू म्हणजे काय, त्याची बाजारातील पत किती आहे त्या शेअर्सची. म्हणजे अशी शेअरची मार्केट व्हॅल्यू किती असू शकते, ते त्याची पत असेल त्याच्यावर अवलंबून असू शकते. पण त्याची फेस व्हॅल्यू किती असते, ती फेस व्हॅल्यू 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये आणि 100 रुपये या पटीत त्या शेअरची फेस व्हॅल्यू असते. आणि मार्केट व्हॅल्यू किती असते, तर ती किती असू शकते, त्याची पत असेल. एक साधं उदाहरण सांगतो. MRF कंपनी आहे, मद्रास रबर फॅक्टरी नावाची कंपनी आहे. आता त्या शेअरचा मार्केटची जी पत आहे, त्या शेअरची एका शेअरची किंमत 1 लाखाच्या पुढे आहे. एकमेव शेअर आहे की ज्या शेअरची किंमत मार्केट व्हॅल्यू 1 लाख आहे. म्हणजे तुम्ही समजून घ्या कशा पद्धतीने आहे. म्हणजे ज्यांनी पैसे गुंतवले असतील. साधे एक तुम्हाला उदाहरण सांगतो. विप्रो नावाची कंपनी आहे. त्या कंपनी जर सुरुवातीला कंपनी सुरू 82-83च्या दरम्यान सांगितली 10,000 रुपये जर गुंतवले असतील, तर आज त्याची किंमत जवळपास 400-500 कोटी रुपये झालेली आहे. हे उदाहरण सांगतो, हे सत्य उदाहरण आहे, खोटं उदाहरण नाहीये. फक्त हे ज्यांना याची माहिती आहे, ज्यांचा अभ्यास आहे, म्हणून गुंतवणुकीमध्ये हे प्रकार आहे. आता याच्याशी रिलेटेड कोणकोणत्या संस्था येतात, तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे, BSE आहे, नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहे, NSE आहे. हे दोनच आहे. यामध्ये सेन्सेक्स आणि निफ्टी आहे. त्याची सुरुवात कधी झाली, BSE ची सुरुवात 1 जानेवारी 1986 रोजी या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची सुरुवात झाली. भारतीय कंपनी कायदा, म्हणजे इंडियन कंपनी ऍक्ट असं म्हणतो आपण, तो 1956. हे जरा थोडस गाळलेल्या जागेमध्ये येऊ शकतं. मार्केट व्हॅल्यू मध्ये दोन गोष्टी असतात आपल्याला उदाहरणामध्ये, मार्केट व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू. मार्केट व्हॅल्यू जर जास्त असेल, फेस व्हॅल्यू कमी असेल, तर त्याला अधिमूल्य म्हणतात, म्हणजे किंमत जास्त आहे. मार्केट व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू समान असेल त्याला सममूल्य म्हटलं जातं, आणि मार्केट व्हॅल्यू कमी असेल त्याला अवमूल्य असं म्हटलं जातं. आता हे ज्या वेळेला व्यवहार केले जातात त्यावेळेला दलाली, आता खरं तर दलाली असेल हा शब्द आपण 4थीला शिकलो ना, म्हणजे शेअर्स विक्री करत असताना सुद्धा दलाली द्यावी लागते, शेअर्स खरेदी करत असताना सुद्धा दलाली द्यावी लागते. आठवी थोडस प्रकरण आपण ह्याचा अभ्यास केलेला, ज्याला इंग्लिशमध्ये ब्रोकरेज म्हटलं जातं. आणि ह्या सर्वांच्यावर नियंत्रित करणारी संस्था आहे सेबी. सेबीचा लॉंग फॉर्म काय, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. याची स्थापना 1992 साली झाली. आणि जे दलाली, म्हणजे ते दलाली 1% आतच असते. त्या दलाली परत GST, म्हणजे दलाल लोकांना भरपूर पैसे मिळत असतात, व्यवहार मोठे असतात, त्यांना 18% GST भरावं लागतं. हे जे मी तुम्हाला सांगितलं ना, हे जे काही तर
म्हणजे वर्ष सांगितले सुरुवात होताना, किंवा कायद्याचा ऍक्ट सांगितला, किंवा किती टक्के जीएसटी भरायचं, हे गाळलेल्या जागाला पहिल्या प्रश्नामध्ये येऊ शकतं बरं का. ह्याच्यावर बरेचसे प्रश्न बोर्डाचा जर विचार केला तर तुम्ही पाहिला असेल, त्याच्यावर बरेचसे प्रश्न आलेले आहेत, म्हणून हे एवढं सांगितलं. यानंतर पुढचं प्रकरण आहे आपलं संभाव्यता. थोडस आपण ओव्हरव्ह्यू फास्ट घेतोय. संभाव्यता म्हणजेच काय, याला दुसऱ्या भाषेत म्हणलं तर प्रॉबॅबिलिटी. एखादी घटना घडण्याची शक्यता. तुमच्या माहितीसाठी सांगतो, प्रिडिक्शन असतं. प्रिडिक्शन म्हणजेच काय, पुढचं सांगणं. म्हणजे तुम्ही जर हवामान खात्याचा अंदाज बघितला असेल तर जूनला हवामान खाते या वर्षीचा पाऊस अमुक अमुक सरासरीपेक्षा 104% जास्त पडेल, 2% कमी पडेल, सरासरीपेक्षा कमी पडेल, म्हणजे एक माहित असतं. हे कशावर ठरवलं जातं, तर वातावरणामध्ये होणारे बदल हे टिपले जातात, त्याचे पॅरामीटर्स तयार केले जातात आणि त्याच्यावरून सांगितलं जातं की काय आहे. त्याला प्रॉबॅबिलिटी. तुम्ही जर माझ्या दृष्टीने हे परत एकदा दुसरं सोपं प्रकरण आहे. तुम्ही जर विचार केला, लक्षात घ्या, या प्रकरणामध्ये एक मिनिट, पान नंबर 116 आणि 117 या प्रकरणाचा जर अभ्यास केला तर तुमच्या असं लक्षात येईल की पान नंबर 116 आणि 117 मध्ये हे प्रकरणामध्ये 4 पद्धतीचीच उदाहरणं येणार आहेत. एक कॉइन टाकल्यानंतर, 2 कॉइन टाकल्यानंतर, 3 कॉइन टाकल्यानंतर, बघा 1 कॉइन टाकल्यानंतर काय होईल, छापा काटा. 2 कॉइन टाकल्यानंतर छापा छापा, काटा काटा, छापा काटा, काटा छापा, अशा पद्धतीने. 3 कॉइन टाकल्यानंतर छापा छापा छापा, काटा काटा काटा, अशा पद्धतीनं तुम्हाला घटक मिळतील. त्यानंतर सापशिडी खेळण्यातला फासा जो असतो, ज्याच्यावर 6 अंक असतात, 1 2 3 त्यामुळे टिकल्या असतात, टिंब असतात, 1 टिंब 2 टिंब. हे तुम्ही सापशिडी खेळताना लक्षात येईल किती घरं पुढे जायचे. आपण असं करतो टाकतो, 2 आणि 2 4 घरं. 1 फासा टाकल्यानंतर काय असतं, 2 फासे टाकल्यानंतर काय होतं, ते पुस्तकात चार्ट दिलेलं आहे बघा, 117 पानावर चार्ट. आणि पत्त्याच्या संबंधित असणारे गोष्टी, पत्ते म्हणजे प्लेइंग कार्ड. त्या प्लेइंग कार्डची आपल्याला माहिती पाहिजे. काय माहिती पाहिजे, प्लेइंग कार्ड मध्ये किती कार्ड्स असतात, 52 कार्ड्स असतात. एक त्यामध्ये विभागणी करायची. बघा कशी विभागणी करायची, काळी किती कार्ड असतात आणि लाल किती कार्ड, 26 गुणी 52. त्यामध्ये प्रत्येकी किती कार्ड असतात, म्हणजे इस्पिकची 13, बघा सिल्वरची 13, बदामची 13, चौकटची 13, अशी प्रत्येकी 13 कार्ड्स असतात. म्हणजे प्लेइंग कार्ड खेळत असताना जर तुम्हाला सर्व कार्डची व्यवस्थित माहिती असेल, आता त्यामध्ये मी ठोकताना सांगतोय की पिक्चर असणारी कार्ड्स, म्हणजे ज्याच्यावर चित्र आहेत अशी कार्ड्स किती असतात, बघा चित्र कोणकोणती आहेत, राजा राणी गुलाब, 3 अशी 4, म्हणजे एकूण 12 कार्ड्स आहेत पिक्चर असणारी कार्ड्स. ज्याच्यावर अंक आहेत अशी कार्ड किती आहे, बघा 2 3 4 5 6 7 8 9 10. अशी 9, ज्याच्यावर अंक 9 चौक 36, म्हणजे ज्याच्यावर अंक आहेत अशी 36 कार्ड आहे. आणि ऍस कार्ड जी 1 4, हे तुमचे छोटे प्रश्न आहेत. अतिशय याचं सूत्र कसं आहे बघा, त्याच्यामध्ये आउटकम्स हे काय, ज्याला निष्पत्ती असं म्हटलं जातं, नमुना अवकाश आहे, त्याला सॅम्पल स्पेस म्हटलं जातं. त्याला
सॅम्पल स्पेस असं म्हटलं जातं आणि घटना इव्हेंट म्हटलं जातं. आणि याच्यामध्ये प्रॉबॅबिलिटी, ज्याला आपण संभाव्यता म्हटलं जातं, त्याचं सूत्र आहे एस. हे एस म्हणजे सॅम्पल स्पेस आहे. सॅम्पल स्पेस मध्ये घाल. सूत्र एकच आहे, अतिशय सोपं आहे. म्हणजे मी एक जर पॉईंट टाकली, सॉरी एक पॉईंट टाकल्यानंतर 1 पॉईंट टॉप होतं, त्याचा सॅम्पल स्पेस किती असेल? एस इज इक्वल टू 8 and 10. त्याचा सॅम्पल इव्हेंट किती आहे? एन ऑफ एस म्हणजे घटक किती आहे? 2. आणि याच्यामध्ये फक्त तेल पडण्याची किती आहे इव्हेंट? समजा ए इव्हेंट आहे, फक्त काटा, तर काय आहे? तेल. अशा पद्धतीने म्हणजे एन ऑफ ए बरोबर 1. थोडस प्रकरण सोपं आहे, तुम्ही तयारी केली तर लगेच होऊन जाईल. त्यामुळं काय लक्षात ठेवायचं बघा याच्यामध्ये, पान नंबर 116 17 जो चार्ट दिलेला आहे तो, आणि पत्त्याची गेम म्हणजे पत्त्याच्या विषयी सर्व माहिती. तर या प्रकरणामध्ये तुम्हाला 3-4 गुण सहज मिळून जातील. आणि शेवटचं जे प्रकरण आहे ते प्रकरण आहे सांख्यिक, ज्याला स्टॅटिस्टिक्स म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगण्याच्या दृष्टीने आनंद होतो की हे संख्याशास्त्र आहे, ह्याचं एक डिपार्टमेंट आहे, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट. आज बजेट सुरू होणार आहे. एक भारताच्या केंद्रीय विचार करण्याचं ज्या विभागाचं काम असतं ते अर्थ व सांख्यिकी संचालनालय. ते देश पातळीवर पण आहे, राज्य पातळीवर पण आहे. त्याच्या खाली सर्व माणसं असतात, वर्षभरात अभ्यास करत असतात. आज जरी निर्मला सीतारामन बजेट सादर करत असणार तरी त्याच्या पाठीमागे जवळपास 6-7 महिने त्याचं काम सुरू असतं. हे बजेट सादर करण्याचं ज्या विभागामध्ये असतं, तो विभागातला थोडासा भाग आपल्याला या प्रकरणामध्ये दिलेला आहे. सांख्यिकी. सांख्यिकीमध्ये काय आहे की केंद्रीय प्रवृत्तीची परिमाणे, त्यामध्ये मीन, मीडियन, मोड, ज्याला मध्य, मध्यक आणि बहुलक म्हटलं जातं, वर्ग, हे तुम्ही बघितले असेल. या प्रकरणामध्ये मला फक्त एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने, की वर्ग हे सलग पाहिजे. कारण मध्य सोडवताना एवढा प्रॉब्लेम येत नाही, म्हणजे येतच नाही. मध्यक आणि बहुलक सोडवताना तुम्हाला वर्ग सलग करून घ्यावे लागतात. वर्ग सलग करून घ्यायचे म्हणजेच काय असतं? उदाहरण बघा, वर्ग सलग करून घ्यायचे म्हणजे काय? समजा 6 ते 10, 11 ते 15, 16 ते 20 असे वर्ग आहेत. हे सलग करून घ्यायचे. सलग म्हणजेच काय? 10 ते 11, सॉरी 6 ते 10 आहे, 11 ते 15 आहे, त्याच्यामध्ये गॅप आहे 2 वर्ग. तर हे सलग करून काय घ्यायचे? तर ही खालची वर्ग मर्यादा, वरची वर्ग मर्यादा, त्याचं निरीक्षण करायचं. यातून 0.5 वजा करायचे, म्हणजे 5.5 ते 10.5, म्हणजे वरच्या वर्ग मर्यादेमध्ये 0.5 मिळवायचे, खालच्या वर्ग मर्यादेमध्ये 0.5 कमी करायचे, म्हणजे 10.5 ते 15.5 आणि 15.5 ते 20.5 अशा पद्धतीनं हे वर्ग सलग करून घ्यायचे. कारण वर्ग सलग करून जर नाही घेतले तर आपलं उदाहरण 100% चुकलं. कारण याच्यामध्ये 2च सूत्र पाठ करावे लागतात तुम्हाला, एक मध्यकचं आणि बहुलकचं. आणि मध्यकचं आणि बहुलकचं सूत्र तुमचं पाठ असेल, पण तुमचे वर्ग जर तुम्ही सलग नाही करून घेतले, कारण त्यामध्ये जो बहुलक वर्ग किंवा मध्यक वर्ग आपण शोधणार आहे त्याचा लोअर लिमिट लिहावा लागतो आपल्याला, आणि तो जर सलग वर्ग नसतील, ते सलग वर्ग नसतील तर सांगतो. आणि बऱ्यापैकी उदाहरणामध्ये सलग वर्ग देत नाहीत, ते तुम्ही काय केले पाहिजेत? सलग वर्ग करून घेतले पाहिजे.
अशा पद्धतीनं या प्रकरणामध्ये तीनच गोष्टी आहेत. मध्य, मध्यक, बहुलक काढणे. मध्य काढण्याच्या तीन पद्धती आहेत, तुम्हाला त्या शिक्षकांनी शिकवल्या असतीलच. पण माझ्या दृष्टीनं दोन अतिशय महत्वाच्या पद्धती आहेत, बहुलक आणि मध्य. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी वर्ग सलग करून घेणं गरजेचं. अशा पद्धतीनं या 6 प्रकरणाचे आपण धावता आढावा घेतलेला आहे परीक्षेला सामोरं जात असताना. खरं तर जी माहिती सांगितलेली आहे ती तुमच्या शिक्षकांनी शिकवलीच आहे, हे मला माहित आहे, माझे सहकारीच आहेत ते. पण भीती मनातून जावी हा जो उपक्रम आहे, अतिशय चांगल्या पद्धतीने उपक्रम आपल्या पंचायत समितीनं राबवलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, माझ्या तुम्हाला परत एकदा विनंती आहे, सांगायचं आहे की मनातून भीती काढून टाका. अजूनही वेळ गेलेली नाही. आपल्या हातात अजून वेळ आहे. फक्त शुभस्य शीघ्रम असं करून आपण आतापासूनच ही तयारी केली तर ते सोपं जाईल. पहिल्या प्रकरणामध्ये जे उपयोजन आहे त्यातलं मी एक उदाहरण फक्त शेवटी सांगणार आहे, थोडक्यात सांगणार आहे. माझं माझ्या शिक्षक मित्रांना सुद्धा आव्हान आहे की पहिल्या प्रकरणामध्ये जी काळकाम वेगावरची उदाहरणं आहेत, ही उदाहरण सोडवत असताना उदाहरणार्थ 1.5 मधलं 6वं उदाहरण असेल किंवा प्रॉब्लेम सेट मधलं 6वं उदाहरण असेल 29 पानावरचं, किंवा 2.6 मधलं 7वं उदाहरण असेल, ही जी 2-3 उदाहरणं आहेत किंवा या पद्धतीची जी उदाहरणं आहेत काळकाम वेगावरची, ते विद्यार्थ्यांना थोडंसं त्या उदाहरणातील आकृती काढण्याच्या दृष्टीनं शिक्षकांनी मदत करावी किंवा तशा पद्धतीनं त्यांना विद्यार्थ्यांचा सराव घ्यावा. मी एकच उदाहरण फक्त या ठिकाणी समजावून सांगतोय आणि त्यानंतर आपलं हे सेशन संपेल. पान नंबर 26 वर फक्त मी आकृती काढणार, सोडवायचं कसं नंतर तुमची चर्चा करा, फक्त आकृती काढून करा. विशालने 1900 किमी प्रवासापैकी काही अंतर बसने तर उरलेले अंतर विमानाने पूर्ण केले. बसचा सरासरी वेग 60 किमी दर तास आहे, तर विमानाचा सरासरी वेग 700 किमी पर तास आहे. जर हा प्रवास त्यांनी 5 तासात पूर्ण केला विद्यार्थ्यांना याचं सोल्युशन आहे. आता बऱ्याचशा पद्धतीने असेल. मला एक वाटतं की एक शिक्षकांनी जरा आकृतीच्या स्वरूपात बसवलं काळकामावरचं उदाहरण, तर ते सोपं जाईल. विशालने ए पासून बी पर्यंतचा प्रवास केलेला एकूण प्रवास, हा प्रवास किती किलोमीटर आहे? हे 1900 किलोमीटर आहे. किती किलोमीटर आहे? 1900 किलोमीटर आहे. त्यानं एक ठराविक प्रवास बसनं केलेला आणि इथून राहिलेला प्रवास म्हणजे एसटी एवढा प्रवास बसनं केलेला आणि इथून पुढे त्यानं विमानाने प्रवास केलेला. सरळ आहे असं विमान, बसनं प्रवास केलेला, विमानाने प्रवास केलेला. आता ए पासून जे बसनं प्रवास केला ते अंतर D1 आहे. बघा अंतर किती आहे? D1 आहे आणि त्यासाठी वेळ किती लागलेला आहे? T1 लागलेला. लिहा इथे T1. दुसरं विमानानं प्रवास केलेला अंतर D2 आहे. विद्यार्थ्यांना सांगा एवढं अंतर आहे आणि वेळ किती लागला त्यासाठी? वेळ त्यासाठी लागला T2 लागला. विद्यार्थ्याचा आयडिया लक्षात येईल की त्यानं 1900 किलोमीटर प्रवास केला, त्यातला D1 एवढा अंतर, T1 एवढा वेळ लागला बससाठी, D2 एवढा अंतर आणि T2 एवढा वेळ विमानासाठी लागला. याच्यावरनं आपली 2 समीकरणं तयार होतील. एकूण प्रवास D1 अधिक D2 इज इक्वल टू 1900 आणि T1 अधिक T2 बरोबर 5. ही 2 समीकरणं मिळतात आणि म्हणून ही जर एवढंच लक्षात ठेवलं
तर विद्यार्थ्याला 2 मिनिटात ते उदाहरण सोडवता येईल आणि त्याची 4 मार्काची त्याची हे शाब्दिक उदाहरण 4 मार्काला होतं. अशा पद्धतीनं आपण गणित भाग याची उजळणी घेतलेली आहे आणि या ठिकाणी ते आपलं सेशन संपलं असं मी जाहीर करतो. नमस्कार. कदम सर. हा, येतोय का आवाज सर?